केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या ई बस प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या 25 जून रोजी होणाऱ्या महासभेत ई बस सेवेशी संबंधित महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून शहरात आधुनिक ई बस स्थानक, डेपो विकास आणि चार्जिंग सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. महासभेच्या अजेंड्यातील विषय क्रमांक 2 नुसार शिवतीर्थ नजीक असलेल्या जागेतील दुकानगाळे हटवून त्या ठिकाणी ई बस सेवेसाठी आधुनिक स्थानक उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात स्वतंत्र ई बस स्थानक निर्माण झाल्यास प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. विषय क्रमांक 3 मध्ये सोलगेमाळा शहापूर येथील जागेवर ई बस डेपो विकसित करण्याच्या कामास मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या डेपोमुळे ई बसच्या देखभाल, पार्किंग आणि संचालनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत. दरम्यान विषय क्रमांक 4 अंतर्गत PM ई बस सेवेअंतर्गत आवश्यक इलेक्ट्रिक कामे, हायमास्ट स्ट्रीट लाईट उभारणी आणि इतर संबंधित कामांसाठी कंत्राटदाराला मुदतवाढ देण्याचा विषय महासभेसमोर ठेवण्यात आला आहे. ई बस प्रकल्पासाठी आवश्यक वीज आणि प्रकाश व्यवस्था उभारणीसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. याशिवाय विषय क्रमांक 5 मध्ये PM ई बस डेपोच्या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच कामकाज सुरळीत राहण्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यास आणि त्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे डेपो परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. एकूणच ई बस स्थानक, डेपो विकास, इलेक्ट्रिक सुविधा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना अशा सलग प्रस्तावांमुळे इचलकरंजीतील ई बस प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी महापालिकेने हालचाली वेगवान केल्याचे स्पष्ट होत आहे. 25 जून रोजी होणाऱ्या महासभेच्या अजेंड्यावर एकूण 66 विषय असून ई बस प्रकल्पाशी संबंधित या महत्त्वाच्या प्रस्तावावर काय निर्णय होतो याकडे नागरिक, व्यापारी आणि शहरवासियांचे लक्ष लागले आहे.